आता ह्या वेजीस आहे, याच्यामध्ये आपण फक्त हळद टाकणार आहे सध्या 1 चम्मच, कारण की कलर येऊन जाते थोडं त्याच्यावर. आणि थोडं पाणी टाकणार आहे आणि 5-6 शिटी आपण याची करून घेणार आहे, कमीत कमी 20 मिनटं गॅसवर. 20 मिनटं झाले. हे वेजीस सगळ्या उकडल्या चांगल्या. आपण याला मॅश करून घेतलं ह्याच चम्मचने. चांगलं मंद आचेवर 20 मिनटं होऊ द्यायचं. आणि आता हे तडक्यासाठी याच्यामध्ये 2 चम्मच तेल टाकलं आहे आणि शिमला मिर्च, ऑनियन, अद्रक लसूणचा पेस्ट आहे, कोथिंबीर आहे, एव्हरेस्ट पावभाजी मसाला आहे. आता तेल चांगलं गरम झालं की आधी ह्याच्यामध्ये आपण जिरं टाकणार आहे. त्याला आपण चांगली फोडणी देऊ. एकदम झटपट पावभाजी बनते चांगली. आणि शिमला मिरची टाकू. अद्रक लसूणचा पेस्ट टाकला आपण. अद्रक लसूण याच्या संबाराची डंठल आणि कढीपत्ता टाकला. चांगलं होऊ द्यायचं आणि कांदा टाकून घ्यायचा. आता आणि धनश्री मला असिस्ट करायसाठी काय टाकायचं धनश्री आणखी याच्यात काय टाकायचं आहे? हां, आणि मिरची मसाला टाकायचा आहे. म्हणते टमाटे आपण याच्यात टाकलेले आधीच 2 मोठे गावरान टमाटे, तर आता टाकायची गरज नाही. ते वेजी चांगलं सॉटे होऊ द्यायचे. त्याच्यामध्ये आपण टाकणार आता हळद, कारण की हळद याच्यामध्ये आपण सुरुवातीला टाकलेली आहे तर कमीच टाकायची. आणि तिखट पाहिजे चांगलं, आम्हाला स्पायसी आवडते तर 2 चम्मच आणखी थोडं घेऊ. चांगलं स्पायसी झाला पाहिजे म्हणून टाकायला. 1 चम्मच धनिया पूड टाकणार आहे. मीठ स्वादानुसार. थोडासा हा गरम मसाला एकदम कमी. स्टर करू. धनश्री राहू दे, ते पडन ना. आणि आता याच्यामध्ये अर्धा पावभाजी मसाला आता टाकू, अर्धा आपण नंतर टाकणार आहे. एव्हरेस्टचा पावभाजी मसाला 10 रुपयावाली पुडी. मसाल्याने चांगलं तेल सोडलं आहे, म्हणजे मसाला हा तयार झाला आपला. आता याच्यामध्ये हे मिक्सचर टाकून देऊ आपण वेजीसचं. रात्री 10 वाजले. हे पावभाजी अशी तयार झाली आहे छान. हे पाव आहे, हे कांदा आणि हा निंबू घेतला आहे त्यामध्ये टाकायला. हे धनश्रीची पावभाजी आहे, धनश्रीच्या पप्पाची. आणि धनश्रीचे पप्पा आणि धनश्री खायला तयार आहे. हो, हां धनश्री ठीक आहे.